नमस्कार, उज्ज्वलाच किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। तर आज मी बनवत आहे एकदम खमंग आणि बाहेरून कुरकुरीत असे मेथीचे वडे, जे की मेथी न खाणारे सुद्धा आवडीने खातील। तर मग सुरुवात करूयात। तर त्यासाठी एक जुडी मेथी निवडून आणि मग चांगली स्वच्छ धुवून एका जाळीवर पाणी निथळण्यासाठी ठेवली आहे। असं केल्याने याच्यामध्ये पाणी अजिबात शिल्लक राहत नाही। तर मेथी बाजूला ठेवून एका बाउलमध्ये 1 वाटी पोहे 3 ते 4 पाण्याने धुवून मग भिजत ठेवले आहेत। पोह्यांमुळे वड्यांना बाइंडिंग छान येतं आणि वडे सुद्धा एकदम कुरकुरीत होतात। पोहे चांगले मऊ असे भिजत आहेत तोपर्यंत आपण मेथी बारीक अशी चिरून घेऊयात। तर मेथी निवडताना जेवढी कोवळी देठ होती तेवढीच मी घेतली आहेत। मोठी देठ घ्यायची नाहीत, नाहीतर मग खाताना थोडीशी कचकच लागते। त्यामुळे शक्यतो पानांपासून निवडून घ्यायची। मेथी बारीक अशी चिरून झाली आहे। तर एका मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेतली। तर आता याचा मसाला बनवून घेऊयात। त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात 7 ते 8 लसूण पाकळ्या, 1 इंच आलं घातलं आहे, किंवा तुम्ही आलं लसूण पेस्ट सुद्धा वापरू शकता। त्याचबरोबर 2 ते 3 हिरव्या मिरच्या घातल्या आहेत। त्यानंतर 1 चमचा धने, 1 चमचा जिरे, 1 चमचा बडीशेप। तर हे मिक्सरला सगळं बारीक असं वाटून घेऊयात। घातलेले सगळे जिन्नस हे मिक्सरला वाटून घेतले की मग जे आपण पोहे भिजत घातले होते ना, ते याच मसाल्यामध्ये घालून परत एकदा मिक्सरला एकत्र वाटून घ्यायचे। सगळं एकदाच मिक्सरला व्यवस्थित वाटलं जात नाही, म्हणून मग मी अगोदर मसाला आणि मग पोहे असे बारीक वाटून घेतलेत। तर आता काय करायचं आहे, वाटून घेतलेले सगळे जिन्नस या मेथीमध्ये घालून घेणार आहोत। त्याचबरोबर इथे मी 1 कप बेसन पीठ घेतलं आहे। त्यातलं अर्धच बेसन पीठ यामध्ये घातलं आहे, अर्ध आपण नंतर घालणार आहोत। त्यानंतर 2 मध्यम आकाराचे कांदे जमेल तेवढे बारीक चिरून घातलेत। तर आता यामध्ये 1 चमचा लाल तिखट घातले। तिखटाचे प्रमाण हे आवडीप्रमाणे कमी अधिक सुद्धा करू शकता। त्यासोबतच चवीपुरतं मीठ, 2 चमचे पांढरे तीळ, अर्धा चमचा हळद आणि मग शेवटी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली। तर सुरुवातीला सगळं कोरडच मिक्स करून घ्यायचे, यामुळे मग पाण्याचा अंदाज येतो। मिक्स केलं की उरलेलं सगळं बेसन पीठ सुद्धा यामध्ये घातले। त्यानंतर मग थोडं थोडं पाणी घालून घट्टसर असं पीठ भिजवून घ्यायचे। जसं आपण कोथिंबीर वडीसाठी जसं पीठ भिजवतो अगदी तसंच इथे मी पीठ भिजवलं आहे। पुढची प्रोसेस करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल किंवा आत्तापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। त्यासोबतच बेल आयकॉनही प्रेस करा। तर पीठ इथे आपलं भिजवून झालेलं आहे। तर हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचंय। त्यानंतर जेवढा आपण बटाटे वडे बनवताना जेवढा गोळा घेतो त्याच पद्धतीने आणि तेवढाच गोळा घेऊन व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे गोल गोल करून मग आलू टिक्कीप्रमाणे थापून शेप करून घ्यायचे। तर तुम्ही बघू शकता एक मेथी वडा शेप करून झाला आहे। उरलेले मेथी वडे सुद्धा मी असेच शेप करून घेणार आहे। तर जेवढं आपण प्रमाण घेतलं होतं त्यामध्ये या आकाराचे 12 ते 13 मेथी वडे बनवून तयार होतात। मेथी वडे शेप करून एका तेलाचा हात लावलेल्या ताटामध्ये ठेवायचेत, म्हणजे मग काढताना ते चिकटणार नाहीत। वडे शेप होईपर्यंत दुसऱ्या बाजूला तेल गरम करण्यासाठी ठेवलं आहे। मेथी वडे बनवण्यासाठी खूप जास्त कडकडीत असं तेल गरम नसावं, नाहीतर मग वडा तेलामध्ये लगेच करपू शकतो आणि आतमधून व्यवस्थित शिजला जाणार नाही। तर हलकंसं तेल तापलं की एक एक वडा तेलामध्ये सोडून द्यायचा आहे। त्यानंतर लो फ्लेमवर वडे शॅलो फ्राय करून घ्यायचे। तुम्ही शॅलो फ्रायऐवजी डीप फ्राय सुद्धा करू शकता। तर असं शॅलो फ्राय केल्याने वडे अजिबात तेलकट होत नाहीत। तर साधारणतः 3-4 मिनिटांनी पलटवून घ्यायचे आणि मग दुसऱ्या बाजूने सुद्धा फ्राय अशाच पद्धतीने करून घेणार आहे। हलकासा तांबूस रंग आला की परत पलटी करून दुसऱ्या बाजूने फ्राय करून घ्यायचे। असं करत दोन्ही बाजूने वडे छान असे कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे। तर इतके वडे तळण्यासाठी साधारणतः 5 ते 6 मिनिटं लागतात लो फ्लेमवर। तर वड्यांची पहिली बॅच ही फ्राय करून झालेली आहे। तर काढून एका झारीवर घ्यायचे, म्हणजे मग जे काही एक्स्ट्रा तेल असेल ते सुद्धा निथळून जाईल। तर तुम्ही बघू शकता याचा रंग एकदम मस्त आलेला आहे। उरलेले वडे सुद्धा अशाच पद्धतीने शेप करून तळून घेऊयात। तर बऱ्याचदा मुलं मेथी खात नाहीत, तर मग मुलांच्या टिफिनसाठी असे मेथी वडे बनवून देऊ शकता। सध्या बाजारात मेथीचा सीझन आहे, तर सहज मेथी कुठेही उपलब्ध होते। तर एकदा ट्राय करून बघा। तयार वडे हे तुम्ही सॉस सोबत किंवा हिरवी चटणी किंवा चिंचगुळाची चटणी सोबत सुद्धा खाऊ शकता। तर याचा कुरकुरीतपणा तुम्ही बघू शकता।
तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने मेथी वडे एकदा बनवून बघा. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसहित. तोपर्यंत उज्ज्वलाच किचनला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.